प्रसिद्ध कवयित्री रचना यांची ही एक प्रेमकविता आहे, पण ती क्षणभंगूर नाही, तर युगानेयुगे आपल्या प्रियाची वाट पाहणाऱ्या तिचे आत्मगीत आहे. चित्रदुर्ग किल्ल्यात त्यांना सुचलेली ही कविता खास आपल्या सर्वांसाठी. आणि हो, आणखी एक, ह्या व्हिडिओतील संपूर्ण चित्रे ही चित्रदुर्ग किल्ल्यातील आहेत. तर प्रस्तुत आहे रचना यांची कविता आणि स्वर आहेत पूनम भोसले. गेली कित्येक शतके मी उभी आहे इथे तुझ्या प्रतीक्षेत. तू येशील म्हणून तुझ्या वाटेकडे आस लावून बसले आहेत माझे डोळे तेव्हापासून. ऊन, थंडी, वारा इतकंच काय, इथला पाऊसही सोबत करतो माझी. आणि दरवेळी उमटवत जातो एक पाऊल काळाच्या पटलावर, तू येणार असल्याची ग्वाही देत माझ्या तपश्चर्येचे बळ वाढवत. काळाच्या रेषेवर पडावीत तुझी पावले असोसीने, धावत यावस तू, माळावस माझ्या केसात गजरा, अन सुगंधित व्हावे अख्खे पाषाण महाल, हिडिंबीने निर्माण केलेले कुणाच्या तरी प्रतीक्षेत. अमर इथल्या प्रचंड शिळा माझ्यासारख्याच तुझ्या प्रतीक्षेत अचल, निश्चल आणि दृढ देतात मला धीर तू येणार असल्याचा. तू येशीलच, तुला यावंच लागेल माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. कविता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशा नवीन आणि सुंदर कवितेसोबत. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.